अमरावती यवतमाळ महामार्गावरील जळू गावात गेल्या अनेक वर्षांपासून गिट्टीखाण कार्यरत आहे। शासकीय परवानगी असलेल्या या खाणीमुळे गावकरी व शेतकऱ्यांवर गंभीर परिणाम होत आहेत। गावापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या या खाणीतून दगड वाहतूक करणारे ट्रक गावाच्या मुख्य रस्त्यावर सतत धावतात। त्यामुळे ट्रकमधून स्फोट होणारी धूळ, मातीचे कण आणि दगडाचे तुकडे घराघरात तसेच शेतात शिरून लोकांचे आरोग्य धोक्यात आणले आहे। खाणीत दररोज बारूदच्या स्फोटामुळे जोरदार भूकंपाचे हादरे निर्माण होतात। याचाच परिणाम म्हणून गावकऱ्यांच्या घरांच्या भिंती फुटल्या, शेतातील बांधकामांना तडे गेल्याचे देखील नोंदवले गेले आहे। शिवाय खाणीजवळील विहिरींचे पाणी पातळीत खोलवर जाऊन शेतकऱ्यांना ओलीत पिके घेणे हे अशक्य झाले आहेत। पावसाळ्यात खाण कामगार दिवाळीनंतर काम सुरू करतात, तेव्हाच शेतकऱ्यांना पिकासाठी पाण्याची गरज असते, परंतु विहिरीचे पाणी खाणीत जात असल्यामुळे पाण्याची उपलब्धताही संपुष्टात येते। अमरावती यवतमाळ महामार्गालगतच्या बडनेरा परिसरातील स्टोन क्रशन युनिटमधून बारीक दगडाचे कण हे रस्त्यावर उडत असल्याने महामार्गावरील प्रवाशांना सुद्धा धूळ प्रदूषणाचा सामना करावा लागतो। गावकऱ्यांनी या समस्यांवर अनेक वेळा लेखी तक्रारी दाखल केल्या, परंतु प्रशासनाकडून कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही। जळू गाव ड्राय झोनमध्ये असल्याने सिंचन योजना आणि शासकीय विहीर मंजुरीही अडकल्या आहेत। दीपक भाकरे, अमित मोहड, राजेंद्र मोहड, सागर अलोणे, मनोज गोळे त्यांच्यासह अनेक शेतकऱ्यांनी गिट्टी खाणी तात्काळ बंद करून न्याय देण्याची मागणी केली आहे। तथापि मंडळ अधिकारी प्रदीप पिंजरकर यांच्या म्हणण्यानुसार शेतकऱ्यांकडून कोणतीही अधिकृत तक्रार आली नसल्याने पंचनामा करणे शक्य नाही। तक्रार मिळाल्यास संबंधित तहसीलदार कारवाई करतील। सध्या सुमारे 4 एकर क्षेत्रात पसरलेल्या या खाणीत जेसीबी आणि डंपर्सद्वारे मोठ्या प्रमाणात उत्खनन चालू आहे। या ठिकाणी आधीच 2 खाणी सक्रिय असताना तिसऱ्या खाणीसाठी परवानगीचा प्रस्तावही प्रलंबित आहे। शेतकऱ्यांचे मत आहे की हा प्रकल्प थांबवण्यातच गावाचे हित सामावले आहे।